हॅलो आनंद, वेलकम टू अनसीन मराठी चॅनल. ह्यावेळेस आम्ही बिझनेसचा एक नवीन सेगमेंट ओपन करतो आहे अनसीन मराठीमध्ये, आणि त्याचा पार्ट म्हणून तुम्हाला आज बोलवलेलं आहे. इथे तुमचा बिझनेसचा एक्सपिरियन्स ऑलमोस्ट फॉर 30 इयर्स तो आमच्या व्ह्युअर्ससाठी खूपच छान असू शकेल असं मला वाटतं आहे. थँक्यू उदय. सर्वप्रथम आज गणेश चतुर्थी आहे, तर गणपती बाप्पा मोरया म्हणून गणपती बाप्पा मोरया सुरू करू. आणि बाकी मोठ्यांचे सगळे आशीर्वाद आहेतच, तर आपण सुरू करू. अच्छा, तर व्ह्युअर्सला आनंदची थोडीशी इंट्रोडक्शन देतो मी. आनंदला मी जवळजवळ 25 वर्षापासून ओळखतो. माझी स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी होती, त्याचीही होती, आणि त्याच्या सॉफ्टवेअरच्या कंपनीमध्येच एक छोटासा पार्ट आम्ही रेंटवर घेऊन तिथे आम्ही माझी पहिली कंपनी चालू केली. आणि त्यानंतर मग आम्ही दोघंही आय टीमध्ये शिफ्ट झालो. तोही ऑलमोस्ट 25 वर्ष आय टीमध्ये जॉब केला त्याने. सॉफ्टवेअर टेस्टिंगमध्ये, नंतर परफॉर्मन्स टेस्टिंग, ॲटोमेशन टेस्टिंग हे सगळे, आणि नंतर मॅनेजरल रोलमध्ये खूप मोठं कार्य त्यांनी आय टी इंडस्ट्रीमध्ये केलेलं आहे. त्यानंतर परत तुम्ही बिझनेसमध्ये शिफ्ट झाला, आणि ही इज अ सिरियल एंटरप्रेनर. आस्मी डिजिटेक म्हणा, किंवा झील शॉपी म्हणा, किंवा आपलं घर कन्सल्टन्सी म्हणा. दिस इज ऑल लाईक डिफरंट ऑर्गनायझेशन्स, डिफरंट स्टार्टअप्स आनंदने चालू केलेले आहेत. आणि त्याच्यातली महत्त्वाची स्टार्टअप म्हणजे हाय तिकीट मेंटरशिप. सो आपण आज त्यांचा ओव्हरऑल जर्नी आणि स्पेसिफिकली मेंटरशिपबाबत डिटेलमध्ये बोलूयात. येस, हां, ओके, नक्की. तर माझा पहिला प्रश्न असा असेल आनंद तुला, की जेव्हा तू मेंटरशिप चालू केली तर तुझा जर्नी कसा होता? म्हणजे केव्हा तुला वाटलं की मी मेंटरशिप केली पाहिजे, किंवा अशा पद्धतीचं काहीतरी आपण बिझनेससाठी म्हणा, किंवा स्टार्टअपसाठी म्हणा, किंवा एक्झिस्टिंग बिझनेसेससाठी म्हणा, तर आपण केलं पाहिजे असं काहीतरी, हे केव्हा वाटलं तुला? सो मला असं वाटतं की त्याच्यात दोन गोष्टी आहेत. एक तर मी बिझनेस खूप अर्ली स्टेजला चालू केला होता, पण तेव्हा नो मेंटरशिप, नो हेल्प फ्रॉम सिनियर पीपल, एक्सपिरियन्स काही नव्हता. आणि त्याचं काय झालं, एव्हरीबडी नोज दॅट, आय फेल्ड मेजरेबली. आणि त्याच्यानंतर आय एंटर इन टू जॉब. 2002 आय एंटर इन टू जॉब. आणि 25 वर्ष, मग 20-25 वर्ष ॲज यू करेक्टली सेड की जॉब केला. त्याच्यामध्ये बेसिकली एक्सपिरियन्स घेतला, आणि प्रत्येक वेळी मला ते कुठेतरी जाणवत होतं की माझा एक बिझनेस होता आणि तो फेल झालेला आहे. आता फेल का झाला त्याची मल्टिपल कारणं होती. तेव्हा 2000 बस झाला होता, बबल बस झाला होता. इंडियन क्लायंट होते माझे फक्त, आणि टिपिकल एज्युकेशनल सेक्टर होता. त्यावेळेस आय टी, सॉफ्टवेअर सगळ्याच प्रकार नवीन होता, त्यामुळे लोक पण जास्त पैसे देत नव्हते. फॉलोअप्स खूप लागायचे, स्टाफचं पेमेंट होतं, मल्टिपल रिझन्स होते ते, म्हणजे ते सगळं कारणामुळे. आणि सर्वात महत्त्वाचं एक्सपिरियन्स नव्हता हे सगळं मॅनेज करायचं, कसं करायचं ते. बरोबर आहे. त्यामुळे ते फेल झालं. आणि मग हे जॉबमध्ये एंटर केलं. आणि जॉबमध्ये पण बेसिकली डे 1पासनं मी तसंच सगळ्यांना कुठे ना कुठेतरी काहीतरी मेंटरशिप देतच होतो. तेव्हा सॉफ्टवेअर टेस्टिंग ही लाईन नवीन होती. बरोबर आहे. जेव्हा मी एंटर झालो सॉफ्टवेअर टेस्टिंगमध्ये आणि ओव्हरऑल बघितलं, त्याच्यानंतर माझ्या माहितीप्रमाणे ॲटलिस्ट 20 ते 25 जणांना मी त्यावेळेस सजेस्ट केलं होतं की तुम्ही सॉफ्टवेअर टेस्टिंगमध्ये या. मी पण त्यातला एक. यू आर वन ऑफ देम. करेक्ट, यू आर वन ऑफ देम. आपण येस. सो ते मेंटरशिप कुठल्या उद्देशाने काही नव्हतं. बेसिकली त्याच्यामागे हाच उद्देश होता की कोणाला तरी हेल्प करावी, कोणाला तरी, आपण एक पर्टिक्युलर एरियात आलेलो आहे, ते जर का चांगलं वाटत असेल तर दुसऱ्यांना पण हेल्प करावी. आणि मग ते तसं कंटिन्युअस होत गेलं. मग कोणाला जॉब्स पाहिजे, कोणाला स्पेसिफिक टेस्टिंगमध्ये सजेशन्स पाहिजे. इवन आय टीमध्ये काही लोकांनी सांगितलं की BA साईडला मला काही स्पेसिफिक गायडन्स पाहिजे. आता जसं जसं माझा जॉब होत गेला तसं तसं आय ट्रॅव्हल टू US, आय ट्रॅव्हल टू सिंगापूर, व्हेरियस कंट्रीज ऑल्सो. सो तसं तसं एक्सपिरियन्स होत गेला. आणि सर्वात महत्त्वाची गंमत अशी झाली की जसं जसं लोक येत गेले तसं तसं त्यांना ती मी काही ना काहीतरी मेंटरशिप देत गेलो. म्हणजे आजच्या दिवसात मी तो कसं प्रकार काउंट नाही केलेला आहे, पण
पण मग तो टिपिंग पॉईंट काय होता की जिथे एक्झॅक्टली त्यांनी यू प्लंज इन टू मेंटरशिप? तर हां, मग त्याच्यानंतर काय झालं, मग बेसिकली 2018 आय लेफ्ट द जॉब. ओके. बिकॉज ऑफ माय फादर वॉज नॉट वेल. तर मी वडील तब्येत खराब होती, त्यामुळे मी जॉब सोडला आणि तेव्हाच मी कॉर्पोरेट ट्रेनिंगमध्ये आलो. ओके. आणि कॉर्पोरेट ट्रेनिंगमध्ये पण मी IITiansला काही कोचिंग वगैरे केलं, हाय प्रोफाईल जर्मन बेस्ड कंपनीमध्ये. पण त्याच्यानंतर एक कम्प्लिटली वेगळा एक एरियामध्ये मी एंटर केलं 2019 एंडच्या आसपास. SP अकॅडमी म्हणून एक कॉन्सेप्ट आला होता, त्याची मी फ्रँचायसी घेतली होती बानेरसाठी, ट्रेनिंगसाठी. आणि तो ट्रेनिंग प्रोग्राम बेसिकली फॉर फायनान्स आणि रिअल एस्टेटमधला तो ट्रेनिंग प्रोग्राम होता. जे फ्रेशर्स लोक आहेत त्यांना एक पर्टिक्युलर हँड होल्डिंग द्यायचं, एक ट्रेनिंग द्यायचं आणि त्यांना स्पेसिफिकली एंटरप्रेनरशिपसाठी तयार करायचं. हा तो कॉन्सेप्ट होता आणि इट वॉज नाईस कॉन्सेप्ट. तिथे मी चालू केलं. मग तिथेही असं काय बिझनेसचे बाकीचे अँगल्स मला बघायला मिळाले. मग ॲज यू सेड मेंटरशिपचे अँगल्स, सेल्सचा अँगल, मार्केटिंगचे अँगल, हे सगळे बाकीचे अँगल्स मला मग त्याच्यात बघायला मिळाले. तिथून मग ॲक्च्युली हे डोक्यात मेंटरशिपची जर्नी स्टार्ट झाली. अरे वा. मग तुम्ही ते जे डिजिटल एलिव्हेट म्हणताय की डिजिटल एलिव्हेटने तुम्ही हाय तिकीट मेंटरशिप पॅकेजबद्दल बोलताय, तर ते एक्झॅक्टली काय आहे, म्हणजे एक्झॅक्टली काय करता तुम्ही त्याच्यामध्ये? डिजिटल एलिव्हेट कसं आहे की डिजिटल एलिव्हेट एक कॉन्सेप्ट आहे. त्याच्यामध्ये बेसिकली थोडंसं मी मागे जाऊ का याच्यात? याचा बॅकग्राऊंड सांगतो. तर डिजिटल एलिव्हेट कॉन्सेप्ट हा जेव्हा चालू करायचा होता तेव्हा मी मार्केटमध्ये जेव्हा माझी स्वतःची कन्सल्टन्सी जेव्हा चालू केली, पोस्ट कोविड जेव्हा मी ॲक्च्युली कन्सल्टन्सी चालू केली, तेव्हा मला असं रिअलाईज झालं की मार्केटमध्ये स्मॉल अँड मिडियम स्केल इंडस्ट्री ओनर्स जे आहेत त्यांना कोणी गायडन्स देणारच नाही आहे. ओके. आणि बिईंग ॲज अ टेक्निकल पर्सन, मी टेक्निकलमध्ये खूप काम केलं आहे, तुला माहिती आहे. बिझनेसमध्ये किंवा सेल्स मार्केटिंगमध्ये ऑलरेडी एक्सपिरियन्स घेतला होता. आणि त्याचा ॲडव्हान्टेज असं झालं की स्मॉल अँड मिडियम स्केल इंडस्ट्री ओनर्सकडे फोकस करण्यासाठी मला एक मार्ग सापडला. आणि या सगळ्याला मग मी डिजिटल एलिव्हेट असं नाव दिलं की तुमचा बिझनेस ऑलरेडी आहे. आता मार्केटमध्ये मी कोणाला चांगलं वाईट म्हणणार नाही, पण काही एजन्सी आहेत ज्या तुम्हाला मार्केटमध्ये व्यवस्थित सर्व्हिस देतात. ओके. पण तरीही स्मॉल अँड बिझनेस इंडस्ट्री ओनर्स सॅटिस्फाईड नाही आहेत. तर का नाही आहे त्याचा रूट कॉज मी फाइंड आउट करायचा प्रयत्न केला. की तुम्हाला डिजिटल मार्केटिंग फॉर एक्झाम्पल करायचं आहे, तर तुम्ही डिजिटल मार्केटिंग X कंपनीकडनं केलं, 6 महिन्यांनी तुम्ही Y कंपनीकडे जाता, तुम्ही Z कंपनीकडे जाता, तुम्ही अनसॅटिस्फाईडच राहता. मग त्याचा मागचा रूट कॉज मी फाइंड आउट प्रयत्न केला की X का, Y का, Z का. मग त्याच्यानंतर मला असं लक्षात आलं की बेसिकली यांना कोचिंगची गरज नाही, यांना मेंटरशिपची गरज आहे. ओके. कारण कोचिंग इज डिफरंट. तुम्ही वन टाईम येता, तुम्ही ट्रेनिंग घेता आणि तुम्ही हे करता, तुम्ही निघून जाता. पण मेंटरशिप कशी आहे, तुमचं हँड होल्डिंग, तुमचे कंटिन्युअस तुमचा सपोर्ट राहतो. मेंटरशिप इज मोर सस्टेनेबल आणि काही ना काहीतरी एक तुम्हाला एक सिनियर माणसाचं एक तुम्हाला हँड होल्डिंग कायम राहतो की उद्या तुम्हाला काही चेंजेस जरी करायचे असतील तरी तुम्ही त्यांना विचारू शकता. इट्स लाईक तुम्ही स्पेशलाइज डॉक्टर्सकडे जसं जाता, कन्सल्टंटकडे, आज MBBS किंवा बेसिकली जे हे जनरल प्रॅक्टिशनर, आणि स्पेसिफिक तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही स्पेशलाइज डॉक्टरकडे जाता. सेम वे बेसिकली ही मेंटरशिपची डिजिटल एलिव्हेटचा प्रोग्राम आहे की तुम्ही माझ्याकडे स्पेसिफिक प्रॉब्लेम जर का घेऊन आले, तुम्ही जनरिक प्रॉब्लेमला तुम्ही कुठेही जाऊ शकता, पण तुमचं जर का स्पेसिफिक प्रॉब्लेम असेल, तुमचा सेल्स होत नाही, तुमचा बिझनेस होत नाही, तुमचं प्रोसेसेस सेट नाही आहे, SOP सेट नाही आहे, तुमचं ऑटोमेशनमध्ये तुम्हाला टूल्स कळत नाही आहेत कुठले घ्यायचे आहेत, काय करायचे, CRM घेतलेत पण चालत नाही आहे, असे XYZ रिझन्स आहेत. त्याच्यासाठी तुम्ही मेंटरशिप, त्याच्यासाठी डिजिटल. म्हणजे ही मेंटरशिप फक्त डिजिटल मार्केटिंग किंवा ॲडव्हर्टायझिंग याच्यासाठी नाही. स्टार्ट्स विथ लाईक राईट फ्रॉम सीडिंग टू ॲक्च्युअली सेल काइंड ऑफ.
इनफॅक्ट त्याच्यामध्ये मी कॅटेगरायझेशन केलेलं आहे. मी स्टार्टअपसाठी पण मेंटरशिप करतो आणि एक्झिस्टिंग बिझनेस ओनरसाठी पण मेंटरशिप करतो. अच्छा, हां बरोबर आहे. म्हणजे कारण स्टार्टअपसाठीचा जो पर्स्पेक्टिव्ह असेल तो वेगळा असेल आणि एक्झिस्टिंग बिझनेस पर्स्पेक्टिव्ह करेक्ट. वेगळा. स्टार्टअपला थोडंसं हँडहोल्डिंग वेगळ्या अँगलनी द्यावं लागतं, कारण त्यांच्याकडे बिझनेस, त्यांच्याकडे क्लायंटल बेस नसतो. बरोबर आहे. त्यांच्याकडे बाकी त्यांचं स्किल सेट असतं, सगळं असतं, पण त्यांना मार्केटमध्ये कसं जायचं हे कळत नाही. तर ते हँडहोल्डिंग वेगळ्या अँगलनी असतं. आणि एक्झिस्टिंग बिझनेस ओनरला तुमच्याकडे क्लायंटल बेस असतो, फक्त तो तुम्ही आणखी इनकॅश करायचं किंवा अपस्केल करायचं. ट्रेनिंग असतं. उद्योजकांसाठी सोशल मीडियावर हाय तिकीट प्रोग्राम तुम्ही कसं डिझाईन करता? त्याचा स्पेसिफिक काही अप्रोच आहे तुमचा की म्हणजे स्पेसिफिक अशी स्टेप बाय स्टेप अप्रोच आहे की तुम्ही अगोदर रूट कॉज फाइंड आउट करून मग त्याप्रमाणे सजेशन्स करता? नाही, आता याच्यामध्ये हाय तिकीट मी का कॉन्सेप्ट आणतोय, कारण जसं मी म्हटलं स्मॉल अँड मिडियम स्केल इंडस्ट्री ओनर्समध्ये हाय तिकीट कॉन्सेप्ट नाही आहे. हा कॉन्सेप्ट 4 ते 5 वर्षापूर्वी वेस्टर्न कंट्रीजमध्ये आला होता आणि तिथे त्यांनी बऱ्यापैकी सेल आउट केले. मग कोविडनंतर अजून त्यांचे केसेस बदलल्या, त्यांचं कॉन्सेप्ट बदलला, त्यांची स्ट्रॅटेजीज बदलल्या. इंडियामध्ये हा कॉन्सेप्ट तसा पाहायला गेलं तर नवीन आहे, गेल्या 2-3 वर्षात 4 वर्षात आलेला असेल हार्डली, पण त्यातल्या त्यात मराठी किंवा महाराष्ट्रीयन लोकांसाठी तर खूपच नवीन आहे. ओके. आणि म्हणून तो कॉन्सेप्ट मी आणला की बेसिकली तो कॉन्सेप्टमध्ये तुम्ही एक प्रॉपर तुम्ही प्राईस अँकरिंग करून तुमचा प्रॉडक्ट जर का फॉर एक्झाम्पल, जस्ट इन एक्झाम्पल, तुम्ही ते 500 रुपयाचं जर का एखादं प्रॉडक्ट असेल आणि त्याची वर्थ व्हॅल्यू जर का 5000 रुपये असेल आणि तरी तुम्ही तो 500 रुपयालाच विकत चालले, जस्ट बिकॉज तुम्हाला तो 5000 रुपयाला कसा विकायचा हे माहीतच नाही आहे, तर त्या अँगलनी तुम्ही कसं विचार कराल, त्या अँगलनी तुम्ही कसं घेऊन जाल तुमचा बिझनेस, त्याच्यासाठी तो हाय तिकीटचा कॉन्सेप्ट आणलेला आहे. हां बरोबर आहे. म्हणजे तसे तुमच्या प्रोडक्टची वर्थ त्या लेवलची आहे, बट यू आर नॉट एबल टू सेल, नॉट अवेअर ऑफ द इट की तुम्हाला तुमची व्हॅल्यू नाही. याच्यात मी अजून एक ॲड करायचं हे करतो की ज्यांना टेक्निकल माहिती आहे किंवा सेल्स ज्यांनी वाचलेलं आहे, एक रेड ओशन आणि एक ब्ल्यू ओशन कॉन्सेप्ट आहे. रेड ओशनमध्ये जिथे मॅक्झिमम ट्रॅफिक आहे, इट्स अ कॉमन कॉन्सेप्ट. म्हणजे जसं सेल्सच्या लोकांना माहिती आहे रेड ओशन आणि ब्ल्यू ओशन कॉन्सेप्ट आहे. तर रेड ओशनमध्ये जिथे खूप मॅक्झिमम तुमची कॉम्पिटिशन आहे, ओके, म्हणजे कपड्याचं दुकान रशिंग टू दॅट, तिथे हा मॅक्झिमम कॉम्पिटिशन आहे. तिथे कॉम्पिटिशनमध्ये तुम्ही सेल करू शकता, नाही असं नाही. म्हणजे जसं सिम्पल एक्झाम्पल झालं तर तुमची एक खाऊ गल्ली असेल, एक तिथं जर का दुकान चालू झालं ह्याचं कुठलं आपलं फूड आयटमचं, तर इव्हेंच्युअली तिथे बघितलं तर अजून 4-5 डिक्लेअर ॲज अ खाऊ गल्ली लोकं येईल, त्याचा चॉईसनी ते जातं, पण त्याचा बिझनेस सस्टेनेबल आणि ग्रोथ मग एका स्टेजला नाही होत. आणि तसंच एक्झॅक्टली अपोजिट ब्ल्यू ओशन कॉन्सेप्ट आहे. तर ब्ल्यू ओशन इज बेसिकली तुम्ही सेपरेट, या सगळ्यांपेक्षा तुमचं सेपरेट काय आहे, तर तो कॉन्सेप्ट बेसिकली मी इम्प्लिमेंट करायचा प्रयत्न करतो. अच्छा, ओके. सो इनसाईटमध्ये जेव्हा फनल बनवतो आपण, तर ते तुम्ही कसे शिकवता डिजिटल एलिव्हेट प्रोग्राममध्ये? सर, आता उदय तुला माहिती आहे की सेल्स फनेल हा खूप कॉमन कॉन्सेप्ट आहे. म्हणजे बेसिकली फनेल कॉन्सेप्ट काय आहे, बेसिकली इट्स अ फिल्टरिंग सिस्टीम. तुमचे 100 लीड्स आलेले आहेत, तुमचे 100 लीड्स पण तुम्ही किंवा 100 लोकांनी तुम्हाला इंटरेस्ट दाखवला आहे तुमचं प्रॉडक्ट किंवा सर्व्हिसेस विकत घेण्यासाठी, आणि त्याच्यामधनं तुम्हाला फिल्टर करून 10 लोक अशी पाहिजेत की ज्यांची कॅपॅसिटी आहे, इंटेंट आहे ते विकत घ्यायचं, आणि ते 10 लोकांसाठी तुम्हाला ते फनेल्स इम्प्लिमेंट करावे लागतात, सो दॅट तुमचे जंक जे लीड्स आहेत ते तुमचे अवॉइड होतात त्याच्यात आणि तुमचा वेळ वाचतो. हा बेसिकली कॉन्सेप्ट आहे फनेलसाठी. आता फनेलमध्ये पण भरपूर प्रकार आलेले आहेत. मग सेल्स फनेल आहे, VSL फनेल आहे, अजून भरपूर फनेल आहेत. एक डायरेक्ट रिस्पॉन्स मार्केटिंग नावाचं एक फनेल आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही हे सगळे जे तुमचे फिल्टरायझेशन आहे, हे सगळं फिल्टरायझेशन तुम्ही अप्लाय करू शकता. म्हणजे फॉर एक्झाम्पल यू कॅन टेल मी एनी एक्झाम्पल, एनी बिझनेस एक्झाम्पल. फॉर एक्झाम्पल आपण व्हिडिओ एडिटिंगचं एक्झाम्पल घेतलं, तर व्हिडिओ एडिटिंगचं तुमचं स्किल सेट आहे, पण तुम्हाला व्हिडिओ एडिटिंग फक्त यूट्यूबसाठी करायचं आहे फॉर एक्झाम्पल, किंवा इंस्टाग्रामसाठी करायचं आहे, तर तसे ऑडियन्स तुम्हाला सर्च मारावं लागेल. मग तुम्ही डायरेक्ट रिस्पॉन्स मार्केटिंगमध्ये तुम्ही काय कराल, तुम्ही तुमची ॲडव्हर्टाईज अशा पद्धतीने कराल की ज्याच्यामध्ये फक्त यूट्यूब
यूट्यूबर्स तुमच्या चॅनलमध्ये येतील किंवा तुमच्या फिल्टरमध्ये येतील. मग त्याच्यासाठी ॲडव्हर्टाईजला तसं मेन्शन कराल, मग तशी क्वेश्चन तुम्ही विचाराल त्यांना की आर यू यूट्यूबर, तुम्ही यूट्यूबर आहात का तुम्ही जनरल कोणीतरी मीडियावाले आहात का, तुम्ही पॉलिटिशियन आहात का, तुम्ही स्पेसिफिक कुठल्या कस्टमरला टार्गेट करायचं ते पहिला अंडरस्टँड करून तुम्ही ते फिल्टरेशन अप्लाय करून फनल डिझाईन करता. आनंद, आपण नेहमी म्हणतो की आपल्याकडचे उद्योजक किंवा महाराष्ट्रातले जे उद्योजक जे आहेत ते कुठेतरी कमी पडतात. आपण ऐकत असतो एवढी नाव अँड देन कुठला तरी बिझनेसमॅन म्हणून तेच म्हणतो आपल्याला. तर त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं, तुमचं काय मत आहे त्याच्यावर? ओके, दॅट्स अ गुड क्वेश्चन. सर बेसिकली मला असं वाटतं की मराठी उद्योजक किंवा महाराष्ट्रातले उद्योजक कुठेही कमी पडत नाही आहेत कम्पेअर विथ अदर स्टेटमधले किंवा अदर जे काही कम्युनिटीमधले उद्योजक आहेत. एक डिफरन्स मला कायम जाणवतो, तो आहे बेसिकली नेटवर्किंगचा. ओके. तर मराठी उद्योजकांनी मी म्हणेल की कुठेतरी त्यांचं नेटवर्किंग वाढवायला पाहिजे. कुठेतरी एक हिंदीमध्ये अशी म्हण आहे की चप्पल घिसाने चाहिए. तर चप्पल त्यांनी घासून व्हेरियस ठिकाणी जाऊन त्यांनी काय रिसर्च त्यांनी केला पाहिजे, त्यांनी कुठे आपण कमी पडतोय, काय पडतोय, ते गोष्टी त्यांनी करायला पाहिजेत. करतायत, लोक करतायत. मी असं म्हणत नाही की मराठी उद्योजक कमी आहेत कुठेतरी, पण अगेन कुठेतरी त्याला पुश द्यायची गरज आहे. पण हा जो माइंडसेट आहे आपला, म्हणजे मराठी माणसाचा थोडासा बोलायला म्हणा किंवा डिस्कशन जो आपण चालू करतो एखाद्या माणसाशी, तर ते जे आईस ब्रेकर होत नाही तो, किंवा तो आपण असा पटकन लगेच सुरू करू शकत नाही. तर हा जो आपला माइंडसेट आहे तो चेंज होऊ शकतो का, किंवा कसं केलं पाहिजे त्यासाठी? हां, म्हणजे याला कॅटेगराईज मी करायचं झालं तर मी असं म्हणेल की सिम्पल कॅटेगरीमध्ये रिस्क टेकिंग ॲबिलिटीज जे आहेत त्या कुठेतरी मराठी किंवा या आपल्या या एरियातल्या लोकांच्या कमी पडत आहेत. त्या कुठेतरी कॅल्क्युलेटेड रिस्क घेऊन त्यांनी ते गोष्टी वाढवायला पाहिजे. आणि जसं म्हटलं नॉलेज, स्किल्स या सगळ्या गोष्टी ॲक्वायर करून ते पुढे जाऊ शकतात. तर ही जी मेंटरशिप आहे आपली, तर मग ही आपल्याला तर माहीत आहे मराठी उद्योगाचे सगळे चॅलेंजेस आपल्याला माहीत आहेत, आपलं माइंडसेट आपल्याला माहीत आहे. तर मग ही मेंटरशिप आपल्याला कशा पद्धतीने उपयोगाची होऊ शकते? तर याच्यामध्ये मी जसं म्हटलं या मेंटरशिपचे 2 प्रकार आहेत. एक आहे स्टार्टअपसाठी ज्यांना अजिबातच काही माहीत नाही, त्यांना आम्ही हँडओव्हरिंग, त्यांना गायडन्स देतो. आणि दुसरं आहे एक्झिस्टिंग बिझनेस ओनर्स, ज्यांना आम्ही ऑलरेडी थोड्याशा 4 गोष्टी त्यांच्या कमी पडत आहेत, तर ते आम्ही पुश करतो. किंवा तर एक कॉन्सेप्ट आहे इन बिझनेस आणि ऑन बिझनेस. ओके. तर इन बिझनेस म्हणजे तुम्ही बेसिकली सगळ्याच गोष्टी तुम्ही स्वतः करत बसताय, किंवा तुमच्याकडे सेल्सचे लोक आहेत पण तुम्ही कॉलिंग तुम्हीच करताय, क्लोजिंग तुम्हीच करताय, फायनान्सच्या गोष्टी तुम्हीच बघताय, सगळं तुम्हीच बघताय. आणि तुमचा अख्खा दिवस 10-15 आवर्स ऑपरेशनल गोष्टीमध्ये तुम्ही जाता, तुमचा स्पेंड होतो टाईम. तर दिस इज ऑल बेसिकली तुम्ही इन बिझनेसमध्येच आहात. मग तुमच्याकडे स्टाफ असो नसेल तरी तुम्ही इन बिझनेसमध्येच आहात. तर या मेंटरशिपमध्ये सर्वात महत्त्वाचं तुम्ही ऑन बिझनेस कसं जाऊ शकाल याचं बेसिकली हँडहोल्डिंग देतो मी, की तुम्ही सगळं डेलिगेशन कसं करू शकाल. मग आता डेलिगेशनचे प्रकार भरपूर आहेत. एक तर तुम्ही तुमचा स्टाफ वाढवू शकता, पण आता नवीन टेक्नॉलॉजी आली आहे, AI आलेलं आहे मार्केटमध्ये. तुम्ही ऑटोमेशनची टूल्स वापरू शकता, तुम्ही CRM वापरू शकता, तुम्ही मार्केटिंगसाठी व्हेरियस टूल्स आलेले ते वापरू शकता. तर मग असे काही टूल्स तुम्ही सजेस्ट कराल का, किंवा तुम्ही हे करता का, किंवा सपोर्ट करता का तुम्ही? हो, नक्कीच. ओके. आणि पण जनरली कसं होतं की सर, जेव्हा केव्हा आपल्याला डिजिटल जायचं, किंवा वेबसाईट म्हणा, किंवा सोशल मार्केटिंग म्हणा, किंवा एखादी सिस्टम आपल्याला ॲटोमेट करायची, म्हणजे जसं की आपण ERP म्हणतो, एंटरप्राइज रिसोर्स प्लॅनिंगचं सॉफ्टवेअर म्हणतो. तर नेहमी असं मनात येतं की बाबा हे फक्त मोठ्या कंपन्यांसाठीच आहे, छोट्यांसाठी ते एक तर खूप कॉस्टली आहे किंवा खूप कॉम्प्लेक्स आहे इम्प्लिमेंट करायला, असं एक जनरल समज आहे. तर
तुम्ही कशा पद्धतीने पाहता याच्याकडे? तर येस, करेक्ट. तू जे म्हणतो ते करेक्ट आहे की काही लोकांना त्याच्यातलं नॉलेज नाही आहे किंवा कुठेतरी कमी पडतायत ते. तर मी असं म्हणेल की टेक्नॉलॉजी आता एवढी ग्रो अप झालेली आहे की उडूसारखी काही टूल्स आहेत जे मार्केटमध्ये अवेलेबल आहेत आणि त्याचं आम्ही इम्प्लिमेंटेशन करतो. तर ते सॉफ्टवेअर्स एवढे चीप रेटला आहेत आणि त्याच्यामध्ये 51 व्हेरियस प्रॉडक्ट्स अवेलेबल आहेत. दॅट इन्क्लूड्स एव्हरीथिंग. तुमच्या एका कंपनीसाठी जे काही तुम्ही डोक्यात तुमच्या जो काही विचार येईल, तुम्ही सेल्स साईडला, मार्केटिंग साईडला, तुमच्या HR साईडला, तुम्ही जर का कोचेस आहात, तुम्ही कन्सल्टंट आहात, तुम्हाला जे काही गोष्टी लागतात त्या सगळेचे प्रॉडक्ट्स अवेलेबल आहेत अंडर सिंगल पॅक. ओके. आणि कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट आहे का त्याच्यामध्ये CRM आहे, त्याच्यामध्ये ERP आहे, त्याच्यामध्ये याची जनरल कॉस्ट काय असते? म्हणजे कारण हे सगळं ज्या सॉफ्टवेअरमध्ये असतं आत्तापर्यंत आम्ही पाहिलं जे की त्याची कॉस्ट बऱ्यापैकी असते. करेक्ट. तर हे हार्डली याचं कॉस्ट 1000-1200 मध्ये पर युजरचा लायसन्स मिळतो पर मंथ. 1000-1200? हो. म्हणजे हे कुठलंही स्मॉल स्केल म्हणा किंवा येस हाऊस बिझनेसेस सुद्धा हे यूज करू शकेल, ह्या रेटला ते आलेलं आहे. येस येस. ओके. हे सगळं मे बी टेक्नॉलॉजीमध्ये जे ॲडव्हान्समेंट झाली आहे की सगळे API बेस्ड असल्यामुळे आणि क्लाउडवर सॉफ्टवेअर असल्यामुळे हे रेट येऊ शकले आणि हे आपल्याकडे अवेलेबल आहे. आता मग आता जेव्हा पॅन्डेमिक झाला आणि त्यानंतर बऱ्याचशा गोष्टी चेंज झाल्या, स्पेसिफिकली खूप ॲटोमेशन आली, बरेचसे जसे की क्लासेस ऑनलाईन झाले, तर असं काही बिझनेसवर काही इम्पॅक्ट झाला की प्री पॅन्डेमिक आणि पोस्ट पॅन्डेमिक, की आपण कशा पद्धतीने आपला बिझनेस ॲप्रोच केला पाहिजे? नक्कीच. म्हणजे प्री पॅन्डेमिक मी तर म्हणेल की हे पोस्ट पॅन्डेमिक कंप्लीट नवीन युग आहे ज्याच्यामध्ये टेक्नॉलॉजीला महत्त्व दिलं गेलं. आज प्री पॅन्डेमिकमध्ये जसं तू म्हणाला की कोचेस असतील, कन्सल्टंट असतील, क्लासेसवाले असतील, ते ऑफलाईन क्लासेस घ्यायचे. पॅन्डेमिकमध्ये आपण बघितलं की लोक घरी होते, लोकांनी आपापलं पॅशन ऑनलाईन जाऊन फुलफिल केलं. कोणी बासरी वाजवत होतं, कोणी तबला शिकायला गेलं, कोणी योगा क्लासेस ऑनलाईन झाले. तर हे सगळे ज्यांना येत नव्हतं, आता मी जर का योगा टीचर होतो आणि मी पॅन्डेमिकमध्ये अडकलो तर मी ते सगळं शिकलो की ऑनलाईन क्लासेस कसे घ्यायचे, जे काही सॉफ्टवेअर्स आहेत ते शिकलो मी आणि मी माझे क्लासेस घेत गेलो. त्यामुळे परिस्थिती तुम्हाला त्या गोष्टी करायला लावतं. आता हा फक्त माइंडसेटचा फरक आहे. म्हणजे त्यांच्याकडे नॉलेज नव्हतं का आधी करायला? तर आधी होतं, फक्त त्यांना तेवढी गरज नाही वाटली. तर जेव्हा पॅन्डेमिक आलं तेव्हा त्यांना असं वाटलं की आपले कुठेतरी आपण आता बाहेर जायला पाहिजे, आपण ऑनलाईन जायला पाहिजे, तर आपले क्लास वाढवायला पाहिजे, आपलं रीच वाढवायला पाहिजे. मग त्यांनी ऑनलाईन क्लासेस चालू केले. इनफॅक्ट मला वाटतं त्याचा फायदाच झाला बऱ्याच जणांना. म्हणजे कारण तुम्ही तो रीच वाढवू शकला आणि कस्टमरसाठी सुद्धा त्याची कॉस्ट कमी झाली, परंतु जो सेलर आहे त्याचा मास वाढला. त्यामुळे विन विन सिच्युएशन. पण त्याचा काउंटर दुसरा अँगल पण होता. नाही असं नाही, ज्यांना नुकसान झालं त्यांना झालंच. हॉटेल इंडस्ट्री असेल, बरोबर आहे, काही ट्रॅव्हलिंग वाले काही बिझनेसेस मेजर नुकसान झालेलं, फिजिकल प्रेझेन्सची गरज होती त्यांना नुकसान झालेलं आहे नक्कीच. पण ज्यांना नव्हती गरज त्यांनी नक्कीच हे केलं, त्या ऑपॉर्च्युनिटीचा फायदा घेऊन ते पुढे गेले. मग आता तुम्ही बोलता म्हणाला की AIचाही काही इम्पॅक्ट झाला, तर मग एक्झॅक्टली काय सांगता येईल याबद्दल? कारण आजकाल सगळंच लोक AIबद्दल बोलत आहेत किंवा मोठ्या मोठ्या ऑर्गनायझेशनसुद्धा AIवर काहीतरी करायचं म्हणजे नुसतं म्हणण्यासाठी काय होईना, पण बरेच जण नुसतं त्यासाठी AI इज बिकम अ बझवर्ड काइंड ऑफ. तर मग आपल्या उद्योजकांसाठी तुम्ही काय सजेस्ट करा किंवा काय ते कसं बेनिफिशियल असू शकेल? हा नक्कीच चांगला क्वेश्चन आहे. तर मला असं वाटतं की आता आपण टेक्निकल आहोत त्यामुळे आपल्याला AI आपल्यासाठी काही नवीन नाही आहे. आपण ऑलरेडी ते सगळं ॲडॉप्ट केलेलं आहे. पण नवीन लोकांना AI म्हणजे आत्ता AI लोकांना वाटतं की फक्त ChatGPT किंवा काही टिपिकल छोटे टूल्स आहेत ते मी वापरलं तर ChatGPT. आज तुम्ही युजर बेस बघितला तर पीपल आर स्टार्ट युजिंग ChatGPT रादर दॅन गुगल. आज गुगल सर्च इंजिन लोक वापरत नाहीत. बरोबर. लोक ChatGPTकडे वळालेत किंवा त्याच्यासारखे जे काही टूल्स असतील
जेमिनी असेल Co-pilot को पायलट आहे, Perplexity आहे. परप्लेक्सिटी आहे, त्या टूल्सकडे लोक वळत आहेत. तर त्याचा फायदा असा होतोय की लोकांना तो अवेअरनेस यायला लागलेला आहे. पण AI याच्या खूप पलीकडे. बरोबर. AI म्हणजे इथेच थांबलेलं असं AI नाही आहे. म्हणजे मी असं म्हणेल की AIचं युसेज ऑलरेडी आलेलं आहे मार्केटमध्ये. इट्स जस्ट द स्टार्ट इन फॅक्ट. इट्स जस्ट स्टार्ट. It is आणि really तुम्ही जर का बिझनेसमॅन असाल आणि तुम्ही AI आत्ता वापरत नसाल, मग तुम्ही स्मॉल असाल, तुम्ही मीडियम स्केलवाले असाल, तुम्ही जर का तुम्ही मार्केटमधनं कधी बाहेर जाल तुम्हाला कळणार नाही. करेक्ट. एक मार्गदर्शक म्हणून तुम्ही महाराष्ट्रातले जे उद्योजक आहेत त्यांच्याकडे कशा पद्धतीने पाहता, त्यांच्या फ्युचरबद्दल कशा पद्धतीने पाहता? मला असं वाटतं की मी आता या बाउंड्री म्हणजे महाराष्ट्रातले उद्योजक, गुजरातमधले उद्योजक, कर्नाटकमधले, हा तसा जनरल क्वेश्चन म्हणता येईल. याच्यापेक्षा मी असं म्हणेल की त्यांची जो विचार करण्याची क्षमता आहे ती त्यांनी कुठेतरी वाढवायला पाहिजे. ओके. म्हणजे महाराष्ट्रातले उद्योजक जर का एक गोष्ट करत असतील, समजा पुण्यात काही गोष्टी विकत असतील, आता आपण पुण्यात आहोत म्हणून पुण्याचं मी एक्झाम्पल घेतलं, तर त्यांनी हे विचार केला पाहिजे की मी पुण्याच्या बाहेर कसं जाऊ शकतो, मी महाराष्ट्रात कसं विकू शकतो, मी इंडियात कसं विकू शकतो. इनफॅक्ट त्याचे एक क्लासिक एक्झाम्पल मी सांगतो. काही आता मी सगळ्या लोकांना भेटतच असतो. एक खूप मोठे उद्योजक आहेत ज्यांचा टर्नओव्हर ऑलमोस्ट 500 ते 600 करोड आहेत. इनफॅक्ट या सगळ्या लोकांना मी जेव्हा भेटतो ज्यांचा टर्नओव्हर ॲटलिस्ट 500+ करोड आहे, मला एवढं सरप्राईज वाटलं की त्यांना मी विचारलं तुमचा प्लॅन काय आहे, सिम्पल प्रश्न, तुमचा फ्युचर प्लॅन काय आहे. तर ते हसले. ते म्हणाले की आनंद, आम्ही 5 वर्षानंतरचा आत्ता विचार करतोय की 5 वर्षांनी काय चेंज होईल जगात आणि त्याप्रमाणे आपले प्रोडक्ट किंवा सर्व्हिसेस आम्ही कसे आत्तापासून त्याच्यावर काम करू. तर हे जे लॉंग विजन आहे हे कुठेतरी स्मॉल अँड मिडियममध्ये नाही आहे, हे कुठेतरी कमी पडतं आहे. तर या अँगलनी त्यांनी विचार केला पाहिजे. आता तुम्ही मार्केटमध्ये बरेचसे मोटिवेशनल व्हिडिओज बघता, सगळ्यांनी तेच सांगितलं आहे. 2 गोष्टी त्यांनी सांगितल्या आहेत. एक तर तुमचा बिझनेस सस्टेनेबल पाहिजे आणि स्केलेबल पाहिजे. ओके. आपल्याकडे तर पुण्यामध्ये पाहिलं तर आमची कोठेही शाखा नाही असं लिहिलेलं असतं. म्हणजे करेक्ट. वी हॅव टू गो बियॉन्ड दॅट. आपण उलट हे पाहिलं पाहिजे की मी कसं स्केल करू शकतो. करेक्ट. कसे स्केल करू शकाल. कारण आपल्याकडे खूप मीम्स पण येतात त्याच्यावर, परंतु कोणी काम करत नाही. एक्झॅक्टली. ते माइंडसेट आता या काळात तुम्ही नाही वर्कआउट करू शकत. तर आनंद, काय झालं की जेव्हा तुझे इंटरव्ह्यू घ्यायचं चाललं होतं आमचं, तेव्हा मी काही उद्योजकांकडे भेट दिली आणि त्यांचं थोडंसं सर्वे केलं की एक्झॅक्टली काय क्वेश्चन्स, कशा टाईपचे क्वेश्चन्स विचारले. ओके. छोटे क्वेश्चन्स आहेत, छोटे तुम्ही आन्सर देऊ शकता. की एक कॉमन जो प्रॉब्लेम स्मॉल स्केल आणि मीडियम स्केल इंडस्ट्रियलिस्टसाठी जो आहे, तर तो असा आहे की प्रत्येक महिना विक्री चांगली होते पण प्रॉफिट मार्जिन तेवढं राहत नाही. तर त्याच्याबद्दल काय म्हणता येईल तुम्हाला? या केसमध्ये मला असं वाटतं की तुम्ही 2 गोष्टी ट्रॅक केल्या पाहिजेत. एक तर तुमचं किती सेल्स तुमचा होतोय आणि तुमचं आउटगोईंग काय आहे, म्हणजे तुमचा कुठे खर्च होतोय. तुम्ही ॲडव्हर्टायझिंगवर खर्च करताय, तुम्ही टूल्सवर करताय का तुम्ही ट्रॅव्हलिंगवर खर्च करताय, आणि या सगळ्याचा बॅलन्स ठेवून तुम्हाला कुठेतरी या ट्रॅकिंगसाठी तुम्हाला ट्रॅकिंगचे सॉफ्टवेअर्स लागतील. आणि मग एंड ऑफ द मंथ तुम्हाला कळेल की अरे मला 10 रुपये किंवा 100 रुपयाचा बिझनेस झाला, त्याच्यात माझे 90 रुपये मागच्या महिन्यात गेले, या महिन्यात माझे 80 रुपये गेले, आता या महिन्यात 70 रुपये झाले. तर त्या अँगलनी तुम्ही त्याचं सेव्हिंग किंवा त्याचं ट्रॅकिंग करून तुम्ही ते ऑप्टिमायझेशन करू शकता. अच्छा, म्हणजे सॉफ्टवेअर असेल तर आपण एक्सपेन्सेस ट्रॅक करू शकू आणि मग वी कॅन रिव्हिजिट अँड फाइंड आउट करेक्ट की माझा नेमकं कुठल्या बकेटमध्ये काय एक्सपेन्सेस होतो आणि मग तो आपण कंट्रोल करू शकतो. तर याच्यामध्ये मी एक सांगेल अजून ॲडिशनल, एक जनरल थंब रूल मार्केटमधला असा आहे की जेव्हा तुमचा डेटा, किंवा आता डेटा या शब्दाला यू अँड मी नो द बेटर, पण जनरली तुमच्या एंट्रीज जर का 50 ते 100च्या वरती जर का तुमच्या एंट्रीज असतील, म्हणजे तुम्ही जर का एक्सेल शीट वापरताय आणि तुमच्या एंट्रीज जर का 50 एंट्रीजच्या वरती असेल, तर मी सजेस्ट करेल की तुम्ही ऑटोमेशनला जायला पाहिजे, तुम्ही टूल्स घ्यायला पाहिजे, तुम्ही CRM घ्यायला 50 पर मंथ.
50 पर मंथ. ओके, कारण मग ते ट्रॅकिंग करणं अवघड होतं. बरोबर आहे. कारण 6 महिने झाले तर तुमचा डेटा 300 क्लायंट झाले किंवा 300 एंट्रीज झाल्या, तुम्ही काय काय ट्रॅक करणार? बरोबर आहे. तुम्ही त्यांचा फायनान्स ट्रॅक करणार, त्यांचा इन्व्हॉइस ट्रॅक करणार, त्यांचं बिलिंग ट्रॅक करणार, त्यांचं आणि याच्यामध्ये रिपीट कस्टमर्स असतात. मग रिपीट कस्टमर्स ट्रॅकिंगसाठी तुम्हाला सॉफ्टवेअर शिवाय पर्याय नाही आहे. हां, बरोबर आहे. आणि मग ते रिपीट कस्टमरला स्पेसिफिकली जेव्हा आपल्याला तुम्हाला reach काही करायचं offer- असेल फॉर नवीन करेक्ट, काही ऑफर्स असतील, फेस्टिवल ऑफर्स असतील, त्या तुम्हाला देता येतात. आपण ते जाऊ शकतो. ओके. आणखी एक क्वेश्चन असा होता की बिझनेस वाढतोय परंतु मला स्वतःला वेळ मिळत नाही, म्हणजे बर्नआउट होत आहे, तर मग ते कसं? याच्यामध्ये मी असं म्हणेल की त्यांचा माइंडसेटचा प्रॉब्लेम आहे. याच्यामध्ये बेसिकली डेलिगेशन वर्क तुम्ही नाही देऊ शकत किंवा तुम्ही द्यायची तयारी नाही आहे तुमची. तुम्ही असं स्टाफ मेंबर तयार करा की ज्याला तुम्ही डेलिगेट करू शकता, किंवा मग असं सॉफ्टवेअर की जे तुम्हाला ते ऑटोमेट करून तुमचा वेळ किंवा ऑटोमेट करून तुम्ही ते तुम्हाला तुमचा वेळ वाचवायला पाहिजे. तुम्ही पुढच्या गोष्टीसाठी, तुमचा बिझनेस एक्सपान्शनसाठी, स्ट्रॅटेजीसाठी तुम्ही तो तुमचा वेळ यूज करा. असं वाटतं कधी कधी की सक्सेस आहे परंतु जर मी नसेल तर सगळं डोलारा कोसळून पडेल, बरोबर असं वाटतं. तर मग त्यासाठी काय करायला पाहिजे? त्याच्यामध्ये अगेन सेम थिंग, वन मॅन आर्मी असल्यासारखं तुम्ही काम करताय. तुमचं डेलिगेशन नाही आहे, तुमचे स्वतःचं स्किल तुम्ही स्वतःकडेच ठेवलेलं आहे. तुम्ही कुठल्याही स्टाफ मेंबरला किंवा ए आयला, आता आपण केसमध्ये ए आयमध्ये आपण एक कन्सिडर करू की ए आय बॉट जे फ्युचर आहे तर ए आय बॉटला पण तुम्ही तुमचं सगळं वर्क डेलिगेट करू शकता. आणि बऱ्याच वेळा काय होतं की जेव्हा कस्टमर येतो आणि आपण त्याच्याशी कॉन्व्हर्सेशन करत असतो तर बोलणं बरंच होतं परंतु त्यातून असं आउटकम काही येत नाही वेगळं स्पेसिफिक, तर ते कसं ॲड्रेस करता येईल? हे ना, म्हणजे बिझनेस चालला आहे, बोलतोय आपण कस्टमरशी बोलतोय परंतु तो कन्वर्ट होत नाही. अच्छा, कन्वर्ट होत नाही. मग या केसमध्ये मला असं वाटतं की याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत. एक तर तुमची प्राइसिंग कुठेतरी त्याला सुटेबल नाही आहे किंवा तुमचं ऑथॉरिटी किंवा तुमचं ट्रस्ट बिल्ड नाही झालेलं आहे. ओके, तर त्याच्यावर तुम्ही काम केलं पाहिजे. आता हे डिजिटल एलिव्हेटमध्ये हाय तिकीटचा कॉन्सेप्टच तो आहे की हाऊ बेसिकली तुम्ही ट्रस्ट बिल्ड करा, तुम्ही तुमची ऑथॉरिटी कशी बिल्ड करा मार्केटमध्ये. त्याच्यामध्ये अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे, मी क्विकली सांगू इच्छितो. एक मोट म्हणून एक कॉन्सेप्ट आहे, MOAT. इफ यू कॅन गुगल इट, यू कॅन फाइंड आउट. तर मोट स्ट्रॅटेजी अशी आहे बेसिकली की एक तुमचा किल्ला आहे आणि किल्ल्याच्या आसपास तुम्ही तुमचं नदी किंवा तुमचं पाण्याचं हे आहे आणि कुठलाही तुमचा माणूस असेल, विरोधी असेल, तो तुम्हाला जर का तुमच्यावर अटॅक करायला झाला तर त्याला त्या पाण्यामधनं यावं लागेल. गोलकोंडा. गोलकोंडा, करेक्ट. टिपिकल एक्झाम्पल. तर त्याच्यामध्ये ती एक स्ट्रॅटेजी आहे की तुम्ही मोठ स्ट्रॅटेजी अप्लाय करा, ती आम्ही शिकवतो. तर मोठ स्ट्रॅटेजी म्हणजे काय? आता मी असं म्हणत नाही की आपण जुगाडू आदमी आहेत. इंडिया हे सगळे लोक जुगाडू आहेत. जुगाडू हा शब्द तुम्हाला माहिती आहे, हो, तुला माहिती आहे कसा आहे. तर जुगाडमध्ये कसं होतं की तू रिअल इस्टेट एजंट आहे, मी रिअल इस्टेट एजंट आहे. तू वेस्ट साईडला काम करतोय, मी पण वेस्ट साईडला काम करतोय. तुझं कुठेतरी स्ट्रॅटेजी आहे, तुझी कुठेतरी सेल्स चांगले जात आहेत, तर मी तुला कॉपी करू शकतो, विच इज व्हॅलिड. तर तुम्ही मोठ स्ट्रॅटेजीमध्ये हे शिकवतो आम्ही की तुम्ही बेसिकली असं काय युनिक बनवाल सो दॅट तुमची कॉपीच होणार नाही. ओके. आणि करायला झालं तरी त्याला वेळ लागेल. म्हणजे कॉपी होणार नाही हा शब्द चुकीचा आहे, कारण कॉपी तर होईलच, फक्त ती तेवढी इफेक्टिव्ह नाही होणार. तोपर्यंत तुम्ही पुढे गेला असाल. आता माझ्या बाबतीत झालं तर एक सिम्पल एक्झाम्पल सांगतो. आज मेंटरशिपचा जो कॉन्सेप्ट माझ्या डोक्यात आहे, तर माझं मोठ काय आहे, मी इंडस्ट्रीमध्ये असे खूप अर्ली एजला मी सॉफ्टवेअर्स बघितले. जेव्हा सॉफ्टवेअरची सुरुवात झाली होती, त्या टूल्सची सुरुवात झाली होती, तर आज माझी मोठ हे काय आहे की मला कुठलंही सॉफ्टवेअर तुम्ही दिलं, मग ते AI बेस्ड असेल, नाहीतर साधं असेल, डेटाबेस असेल, कुठलंही असेल, जेवढं फास्ट मी त्या टूलकडे बघू शकतो तेवढा मे बी दुसरा पर्सन नाही बघू शकत, कारण तेवढा एक्सपिरियन्स झालेला आहे माझा. तर माझं मोठ काय आहे की मी लोकांना तेच सजेस्ट करतोय
माझ्या प्रोग्राममध्ये की तुम्ही हे पर्टिक्युलर टूल वापरा, या इंडस्ट्रीसाठी हे टूल का बेस्ट आहे. बरोबर आहे. तर ते माझ्याकडनं कुठेतरी मला असं वाटतं की ती माझी मोठ आहे. आणि माझं म्हणजे तुम्ही माझं फनेल कॉपी करू शकाल, मी माझी वेबसाईट अख्खीची अख्खी माझी वेबसाईट डुप्लिकेट करू शकाल, पण हे जे माझं नॉलेज आहे 20 वर्षातलं हे तुम्ही कुठे कॉपी नाही करू शकणार. आणि ते माझं मोठ आहे. आणि ही इव्हॉल्विंग प्रोसेस आहे. उद्या दुसरं टूल असेल किंवा दुसरं काही असेल, करेक्ट, जोपर्यंत तुम्हाला त्याचं इन डेप्थ नॉलेज नाही तोपर्यंत तुम्ही हे करू शकत नाही. आणि मी ते बिझनेसमॅनला तेच सांगेन की तुम्ही तुमचं युनिकनेस काय आहे तो आयडेंटिफाय करा आणि त्याप्रमाणे त्याच्यावर वर्क करा. आणखी एक क्वेश्चन होता की मी FB आणि इन्स्टावर दररोज पोस्ट टाकतो, परंतु कॉल टू ॲक्शनवर रिस्पॉन्स येत नाही आहे. तर असं का होतं? असं म्हणजे बाकीच्यांचे रिस्पॉन्सेस आपल्याला दिसतात, परंतु माझंच का असं होत नाही? आता याच्यामध्ये सिम्पल झालं तर तुम्ही पोस्टिंग करताय, पण पोस्टमधले कंटेंट काय टाकतायत ते तुम्हाला यू नीड टू रिव्हिजिट की तुम्ही कंटेंट काय करताय, कशा टाईपचे कंटेंट, त्याच्यात इमोशन्स ॲड आहेत का, त्याच्यात टार्गेट ऑडियन्स तुमचा पोचलेला आहे का. तुम्ही जर का यंग लोकांना क्लायंटल बेस असेल तुमचा आणि तुम्ही जर का लिंक्डइनवर टाकलं तर लिंक्डइनवर मे बी यंग लोक नाही आहेत, प्रोफेशनल जास्त आहेत, पण तुमचं जर का एक्झॅक्टली अपोजिट आहे, तुमचं प्रोफेशनल जर का बिझनेस B2B आहे आणि तुम्ही इन्स्टावर ॲड टाकताय, डझंट वर्क आउट. कारण इन्स्टावर लोक ऑडियन्स वेगळा आहे. बरोबर आहे. म्हणजे आपल्याला म्हणजे नॉट ओनली कंटेंट, परंतु तो आपण कुठला प्लॅटफॉर्म यूज करतो तोही खूप महत्त्वाचा आहे. आपला कस्टमर बेस कुठला आहे, करेक्ट, आणि त्या कस्टमर बेसला अपील करण्यासाठी आपण कशा पद्धतीने कंटेंट क्रिएट केलं पाहिजे ते सगळे डिटेलिंग दिस इज ऑल. आणि बेसिकली मी या मेंटरशिपमध्ये बेसिकली जे हँड होल्डिंग देतो त्याच्यामध्ये फक्त डिस्कशन करतो. बेसिकली त्यांचा माइंडसेट चेंज करायचा प्रयत्न करतो. ओके, त्यांना नॉलेज नाही का? त्यांना आहे नॉलेज. त्यांना FBचं नॉलेज आहे, त्यांना लिंक्डइनचं नॉलेज आहे, त्यांना फेसबुकचं नॉलेज आहे, त्यांना ॲड कशी करायची हे माहिती आहे, त्यांना AB टेस्टिंग माहिती आहे, सगळं माहिती आहे. फक्त इम्प्लिमेंटेशन कसं करायचं आहे. म्हणजे मी तर एक मूवी आला होता, त्याच्यामध्ये डायलॉग होता एंटरटेनमेंट. तर तसं मी म्हणेल की बिझनेसमॅननी फक्त इम्प्लिमेंटेशन एवढं जरी केलं तर ते सक्सेसफुल होतील. आणखी एक क्वेश्चन असा होता की क्लायंटसाठी आम्ही ऑलमोस्ट सगळं काही करतो, पण तरी क्लायंट खुश नाही आहे. तर असं का होतं? तर त्याच्यासाठी 2 गोष्टी आहेत. एक तर तुम्ही क्लायंटला जे इनिशियली सर्व्हिस किंवा प्रॉडक्ट जे काही ऑफर केलेलं आहे त्याच्यामध्ये तुम्ही क्लिअरली मेन्शन केलेलं आहे का की या 10 गोष्टी आम्ही तुम्हाला देणार आहोत. तर त्या कुठेतरी डॉक्युमेंटेड पाहिजेत, त्या कुठेतरी NDA तुमचं साईन पाहिजे. आता परत हे सगळं करायला तुम्ही मोठी कंपनीची गरज नाही. तुमच्याकडे तुमचं स्वतःचं छोटी कंपनी जरी असेल तरी तुम्ही हे सगळं व्यवस्थित ट्रॅक करू शकता, व्यवस्थित तुम्ही कम्युनिकेट करू शकता. आणि त्याच्या अगेन्स्ट तुम्ही सर्व्हिसेस देताय का? देत असाल तर सफिशियंट आहे. नाही देणार असाल किंवा एक्स्ट्रा देताय तर तुम्ही तसं क्लायंटला सांगू शकता. म्हणजे एक्सपेक्टेशन राईट सेट केले पाहिजे आणि ते ट्रॅक पण केले पाहिजे. आयदर इन द फॉर्म ऑफ सम डॉक्युमेंट किंवा वेबसाईटवर तसं द्यायला पाहिजे. म्हणजे मे बी रिफंड पॉलिसी आपण टाकतो तर ती स्पेसिफिकली यासाठीच असते. करेक्ट. ते मिसकम्युनिकेशन नको आहे. मंथ ऑन मंथ एक चांगल्या पद्धतीची ग्रोथ आहे किंवा रिटर्न्स आहेत, पण तरी स्टेबल अशी ग्रोथ दिसत नाही. म्हणजे स्टॅबिलिटी त्याला दिसत नाही किंवा फ्युचर त्याच्यामध्ये दिसत नाही. तर त्यासाठी काय केलं पाहिजे? तर त्याच्यामध्ये असं मला वाटतं की ह्या जो बेसिकली यूज केस मला जी तू सांगतोय ती यूज केस मला असं वाटतं की त्याच्यामध्ये कुठेतरी त्यांची स्केलेबिलिटी अँगल त्यांनी विचारात नाही घेतलेला आहे. किंवा मी जसं म्हटलं एक J-कर्व नावाचा एक कॉन्सेप्ट आहे. तुम्ही एखादी गोष्ट नवीन इम्प्लिमेंट करता किंवा ट्रान्सफॉर्मेशन करता. जसं मी आता डिजिटल एलिमेंटमध्ये बेसिकली ट्रान्सफॉर्मेशन करतो. मग डिजिटल साईडचं असेल नाही तर बिझनेस प्रोसेस साईडचं असेल, दोन्हीचं ट्रान्सफॉर्मेशन करतो. तर त्या ट्रान्सफॉर्मेशनच्या फेजमध्ये बेसिकली तुमचा बिझनेस काही महिन्यासाठी किंवा काही वीकसाठी तुमचा डाऊन येऊ शकतो. कारण तुम्ही वेगळे टूल्स टेक्नॉलॉजी तुम्ही इम्प्लिमेंट करताय आणि त्याच्यानंतर जो J-कर्व तुमचा वरती जातो. तर या केसमध्ये ते त्यांनी केलं पाहिजे, त्याचा विचार त्यांनी केला पाहिजे जास्त.
ओके, म्हणजे थोडंसं जरी स्लॅक आला तरी स्लॅक आला तरी लॉंग टर्म सस्टेनेबिलिटी आहे का तुम्ही हां असेल तर तुम्ही पुढच्या याच्यामध्ये तुम्हाला ती ग्रोथ तुम्हाला दिसू शकते. ओके, मी आता जस्ट एक एक्झाम्पल म्हणून सांगतो की मी सायकल घ्यायला गेलो होतो आता एवढं. करेक्ट. तर दॅट सेल्समॅन वॉज वंडरफुल. ओके. मला कम्प्लीट कन्व्हिन्स केलं आणि नंतर मला लक्षात आलं की हा याची ग्रोथ कशी, म्हणजे ह्याची स्केलेबिलिटी काय असू शकते. करेक्ट. कारण जर तू एवढा चांगला सेल्समॅन आहे आणि तू सायकलचा सेल्समॅन आहे तर ही कॅन बी अ सेल्समॅन फॉर 2 व्हीलर और मे बी 4 व्हीलर. करेक्ट. कारण सेल्समॅनशिप चांगली आहे. तर मग तुमचं म्हणणं की ती तिकीट साईज वाढली पाहिजे, म्हणजे मग तो मार्जिन अमाऊंट वाढू शकतो. करेक्ट. तुमची तिकीट साईज वाढली पाहिजे. तुमचं स्वतःमधलं स्किल तुम्ही काय आहे हे आधी आयडेंटिफाय केलं तर मग बाकीच्या गोष्टी आपोआप तुमच्या येतात. ठीक आहे. सो आय थिंक आनंद हे सर्व क्वेश्चन्स वी आर ऑन द लास्ट क्वेश्चन इट वॉज. तर हे सगळं झालेलं आहे. वंडरफुल सेशन रिअली. येस. फॉर द ऑडियन्स, जर तुम्हाला आनंदला काही क्वेश्चन्स असतील, तुम्हाला वाटत असेल की आनंदकडून आणखी काही डिटेलमध्ये आपल्याला काही इन्फॉर्मेशन हवी असेल तर प्लीज कॉमेंटमध्ये मेन्शन करा. विल ट्राय की आयदर आनंद किंवा त्या ज्या स्पेसिफिक जो पॉईंट्स आहेत तुमचे, मे बी डिजिटल मार्केटिंग असेल किंवा बिझनेस ॲक्युमेंट असेल किंवा मेंटरशिप असेल, त्यातमध्ये तुम्हाला जर डिटेल हवे असतील आणखी काही तर प्लीज कॉमेंट ऑन आवर चॅनल आणि त्याप्रमाणे मग आम्ही त्या पद्धतीचे एक्सपर्ट आनंदसारखे बोलून ते क्वेश्चन्स ॲन्सर करूयात. ओके, थँक्यू व्हेरी मच. एनी अदर क्वेश्चन एनिथिंग फॉर मी? वंडरफुल. म्हणजे आपण विचार केला आपण पॉडकास्ट करायचा तर मला असं लक्षात आलं की यस या स्पेसिफिक एरियामध्ये आपण पॉडकास्ट केला पाहिजे. कारण लोकांचा अवेअरनेस कुठेतरी कमी दिसतो मला. आणि मी आता दररोज लोकांशी बोलतो आहे, दररोज माझ्याकडे कॉल सेटअप होत आहेत, दररोज होत आहे. मला एक कॉमन गोष्ट या सगळ्यामध्ये, मी जसं म्हटलं, एक कॉमन गोष्ट मला अशी दिसते, बेसिकली त्यांचं डिस्ट्रीब्युशन कुठेतरी कमी पडतं आहे आणि बोलण्याने प्रॉब्लेम सॉल्व्ह होत आहेत. ओके. म्हणजे कॉल्समध्ये आम्ही डिस्कशन करतो, त्यांना या सगळ्या गोष्टी माहिती असतात, पण कोणीतरी येऊन त्यांना फक्त सांगायला पाहिजे. आपण जसं म्हणतो सोनारांनी कान टोचले पाहिजे, तर त्या अँगलनी आपण शाळेमध्ये जातो, शाळेमधले टीचर असतात, कॉलेजमध्ये जातो, कॉलेजमध्ये टीचर असतात. मग बिझनेसमध्ये तुम्ही का नाही टीचर घेत, का नाही मेंटर घेत? इनफॅक्ट तो सगळ्यात महत्त्वाचं आहे. ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. तिथे तुम्ही पैसे अर्न करताय, तिथे तुम्ही टीचर मेंटरशिप घ्यायला काय प्रॉब्लेम आहे? आणि हे फक्त माझ्या बाबतीत असं नाही, मी सगळ्यांनाच सजेस्ट करतो तुम्ही त्या स्पेशलाइज माणसाकडे जा. तुम्हाला जर का एक स्पेसिफिक गोष्ट शिकायची आहे, तुम्ही जा मेंटरकडे, तुम्ही शिका. ती शिकण्यामागे कुठेही कमी नाही. आणि शेवटी बॉटम लाईन मी एक म्हणेल की तुम्ही माणसांमध्ये इन्व्हेस्ट करा, बरोबर आहे, रादर दॅन तुमचे स्किल्समध्ये. तुम्ही जर का माणसांमध्ये इन्व्हेस्ट केले, तुम्ही जास्तीत जास्त लोकांबरोबर जर का कनेक्ट झाले, बरोबर आहे, तर तुम्हाला ओनली स्काय इज द लिमिट. यस, सर्टनली. सो बिफोर वी से गुड बाय, तुमचं लास्ट मेसेज काय असू शकेल आमच्या ऑडियन्स? मी जसं म्हटलं, इम्प्लिमेंट, दॅट्स द फर्स्ट सेंटेन्स. सेकंड इज तुम्ही अशा लोकांबरोबर तुम्ही जा, अशा लोकांना भेटा ज्यांचा तुम्हाला फ्युचरमध्ये फायदा होणार आहे. आणि तुमच्या क्लायंटल बेस तुम्ही बेसिकली हाय तिकीटचा कॉन्सेप्टच्या अँगलने मी म्हणतो आहे, तुम्ही रिच माणसांपर्यंत पोहोचा, त्यांचे प्रॉब्लेम्स आयडेंटिफाय करा, त्यांचे प्रॉब्लेम्स सॉल्व करा. दे विल पे यू मच बेटर दॅन वॉट यू आर करंटली गेटिंग. ओके, परफेक्ट. थँक्यू आनंद. आणि आनंदला जर तुम्हाला कनेक्ट करायचं असेल तर आमच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये हे सगळे डिटेल्स आम्ही देऊयात आणि यू कॅन ऑलवेज कनेक्ट हिम व्हेनेवर यू वॉन्ट. येस. सो थँक्यू व्हेरी मच आनंद. थँक्यू. व्हेरी नाईस स्पीकिंग टू यू टुडे. येस. थँक्यू व्हेरी मच. नमस्कार. थँक्यू.